वनरक्षक भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलोय। वनरक्षकच्या जवळपास 1400+ जागा रिक्त आहे आणि 1400+ जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये जे वनरक्षकची भरती निघत आहे आणि वनरक्षक भरतीसाठी शिक्षण फक्त 12वी पास लागते आणि यामध्ये काय काय अटी आणि शर्ती असणार आहे, यामध्ये आपला आर्ट असेल तर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे की नाही येणार आहे, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। त्याचबरोबर जे हे वनरक्षकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं का सांगत आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 120 मार्काचा पेपर असते, 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाते वनरक्षक मध्ये आणि 60 पैकी जर आपले जर समजा 27 प्रश्न बरोबर असेल तर आपण पेपर पास असतो वनरक्षक मध्ये आणि यामध्ये जे एका प्रश्नाला 2 गुण असते। 27 प्रश्न जरी आपले 60 पैकी बरोबर आले तर आपण यामध्ये पेपर पास असतो, आपल्याला ग्राउंड साठी बोलवण्यात येते। कोणती कॅटेगरी असो, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीबीजी ओपन एसबीसी एसबीसी पुरुष उमेदवार महिला उमेदवार कोणी पण, ठीक आहे। तर नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा नसते वनरक्षक भरतीमध्ये आणि गणिताचे प्रश्न सुद्धा विचारले जात नाही वनरक्षक भरतीमध्ये, ठीक आहे। आणि वनरक्षक भरतीबद्दल जे आहे अगोदर सुद्धा अपडेट आलाय तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि वनवृत्तानुसार जे किती जागा वनरक्षक त्या कोणकोणत्या वनवृत्तांमध्ये किती जागा रिक्त आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि मेन म्हणजे हेच तुम्हाला सांगणार आहे की फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, कधी ही भरती निघणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक भरतीच्या रिलेटेड आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। प्रधान मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातून जे विद्यार्थी मित्रांनो एक पत्रक सुद्धा जाहीर झालं होतं या अगोदर। तर एका व्यक्तीने जे या ठिकाणी माहितीचा अधिकार त्या ठिकाणी मागितला होता की वनवृत्तानुसार म्हणजे किती जागा रिक्त आहे, तर याबद्दल माहिती डिसेंबर 2024 पर्यंत ठाणे नागपूर कोल्हापूर वनवृत्तामध्ये वनरक्षक गट किती जागा रिक्त आहेत वनवृत्त वाईज माहिती द्यावं असं जा या ठिकाणी माहितीचा अधिकारचं हे टाकलं। तर त्याचा जे विद्यार्थी मित्रांनो रिप्लाय या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर वनरक्षक मध्ये किती जागा रिक्त आहे तर ते मी तुम्हाला दाखवून देतो। तर पहा, चंद्रपूर वनवृत्तामध्ये 46 जागा रिक्त आहे, गडचिरोली वनवृत्तामध्ये 217 जागा आहे, वनरक्षक नागपूरमध्ये 87 जागा आहे, अमरावती वनरक्षक मध्ये 267 जागा आहे, त्याचबरोबर यवतमाळ वनरक्षक मध्ये 68 जागा आहे, प्रमुख वंश वनरक्षक मध्ये 1 जागा आहे आणि पुणे वनरक्षक मध्ये 16 जागा आहे, त्याचबरोबर धुळे वनरक्षक मध्ये 218 जागा आहे, नाशिक वनरक्षक मध्ये 68 जागा आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर वनरक्षक मध्ये 50 जागा आहे, ठाणे वनरक्षक मध्ये 291 जागा आणि कोल्हापूर वनरक्षक मध्ये 29 जागा आणि सर्वात जास्त जर आपण जागा पाहिल्या तर जवळपास ठाणे मध्ये 291 जागा आहे आणि सर्वात कमी जागा प्रमुख वंश मध्ये 1च जागा आहे, ठीक आहे। तर ह्या माहितीचा अधिकार जे पाठवलं होतं एका व्यक्तीने, त्याचं जे हे वनवृत्तानुसार त्यांनी त्या ठिकाणी ते जागा दाखवून दिल्या किती एवढ्या भाव रिक्त आणि अजूनही ह्या जागा रिक्त होत राहणार, जोपर्यंत भरती निघणार नाही तोपर्यंत जागा रिक्त होत राहणार आणि त्या सुद्धा त्यामध्ये ऍड केल्या जाणार आहे, ठीक आहे। तर वनरक्षकची जी भरती आहे हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर वनरक्षकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे अशा बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकची जी भरती आहे हे जवळपास जानेवारीच्या एंडिंगला 2025 जानेवारीच्या एंडिंगला हे भरती निघू शकते। जानेवारीच्या एंडिंगला जर नाही निघाली तर हे फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुम्हाला वनरक्षकची भरती पाहायला भेटणार आहे। तर मी तुम्हाला आतापासून सांगून राहिलो तर पहा, आतापासून तुमच्याजवळ टाइम आहे, तर ह्या टाइम मध्ये तर चांगला अभ्यास केला, चांगली तयारी तुमची होणार आहे आणि तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। नाहीतर एकदम फॉर्म भरणे चालू झाले आणि तुम्ही तेव्हा लगेच तयारी लागला तर रनिंग सुद्धा खूप हार्ड आहे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकची आणि पेपर सुद्धा थोडा यामध्ये हार्ड राहते। तर काही ना काही आपली तयारी असल्या अभ्यास असला तर नक्कीच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होते। त्याच्याद्वारे मी तुम्हाला अगोदर सांगून देतो जेणेकरून आपण आपापल्या तयारीमध्ये लागलं पाहिजे आणि तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते, ठीक आहे। तर पहा, वनरक्षक भरतीसाठी शिक्षण 12वी पास लागते फक्त, ठीक आहे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली वनरक्षक मध्ये फॉर्म भरू शकता, पण वनरक्षक मध्ये एक अट ठेवण्यात आली की वनरक्षक मध्ये कसं आहे सायन्सवाली मुलं फॉर्म भरू शकता, कॉमर्सवाले मुलं फॉर्म भरू शकता। आता विषय राहिला आपला आर्टचा, तर आर्टवाले मुलं भरू शकतात, तर आर्टवाले मुलं वनरक्षक मध्ये फॉर्म भरू शकते। पण 12वी मध्ये तुमचा एक तर अर्थशास्त्र तुमचा विषय असला पाहिजे, अर्थशास्त्र जर 12वी मध्ये विषय नसेल तर भूगोल विषय असला पाहिजे, तर तुम्हाला फॉर्म भरता येते। ह्या दोनपैकी एक कोणताही विषय असला, भूगोल किंवा अर्थशास्त्र, या दोनपैकी एक जरी विषय असेल तर तुम्हाला वनरक्षक मध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर अशा प्रकारे यामध्ये शिक्षण लागते आणि वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। SC ST ला 5 वर्ष सुद्धा, ओबीसी
OBC कॅटेगरीला 3 वर्षाची सूट आहे. फीचा जर विचार केला खुला प्रवर्गासाठी यामध्ये 1000 रुपये फी असते, मागास वर्गासाठी 900 रुपये फी असते. ठीक आहे. आणि या भरतीमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं वनरक्षकमध्ये पगार 21,769,100 च्या दरम्यान तुम्हाला भेटते. ठीक आहे. तर यामध्ये सर्वात अगोदर तुमचं वनरक्षक भरतीमध्ये काय असणार आहे, तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर लेखी परीक्षा हे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर एका प्रश्नाला 2 गुण असते. 120 मार्काचा हा पेपर असणार आहे. 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. ज्यामध्ये सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर ज्या बुद्धिमत्ता चाचणीच्या 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. मराठी व्याकरणचे 15 प्रश्न विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे. ठीक आहे. आणि यामध्ये आपण पासिंगचा जर विचार केला, ह्या 60 प्रश्नापैकी आपले 27 प्रश्न जर बरोबर असले, SC ST OBC WS NT VJ ओपन SBC SCBC कोणत्या कॅटेगरीचे पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार, तर तुम्ही पेपर हा पास असता. म्हणजे पासिंग जे आहे हे यामध्ये पासिंग जे आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये 54 मार्कावरच पासिंग आपली होते वनरक्षक भरतीमध्ये. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग नसते यामध्ये. आता जे वनरक्षकची भरती झाली होती त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती. ठीक आहे. तर ज्यांचे 27 प्रश्न बरोबर होते तर ते जे विद्यार्थी मित्रांनो पेपर पास झाले होते आणि त्यांना ग्राउंडसाठी बोलावण्यात आलं होतं. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचा सर्वात अगोदर पेपर होणार आहे वनरक्षकमध्ये आणि पेपर झाल्यानंतर तुमचं यामध्ये ग्राउंडसाठी तुम्हाला बोलावण्यात येणार आहे. तर ग्राउंडला जे उंची लागते तर पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते वनरक्षक भरतीमध्ये तर 163 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते. महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते. छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर ST कॅटेगरीचे असाल तर 152.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांना लागते. महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर 145 सेंटीमीटर उंची लागते. छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली या ठिकाणी भरली पाहिजे. अशा प्रकारे हे आहे. त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर विचार केला, वनरक्षक भरतीमध्ये ग्राउंड हे खूप टफ आहे. ठीक आहे. ज्यांचं ग्राउंड 70 80 60 असं ज्यांचं बसते तर त्यांचं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस यामध्ये असते. तर वनरक्षकचं जे ग्राउंड आहे एकदम टफ आहे. पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे आणि जे पुरुष उमेदवार 17 मिनिटाच्या अंतर 5 किलोमीटर रनिंग मारणार आहे तर त्यांना 80 मार्क भेटणार आहे. 1 मिनिट जरी जास्त झाला तर 10 मार्क आपले जे आहे कटते, 10 मार्क मायनस होते. तर 5 किलोमीटर रनिंग हे तुम्हाला 17 मिनिटाच्या अंतर राहिले तर 80 मार्क भेटणार आहे. 17 मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 70 गुण भेटणार आहे. 18 मिनिटपेक्षा जास्त परंतु 19 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 60 गुण. 19 मिनिटपेक्षा जास्त परंतु 20 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 50 गुण. 20 मिनिटपेक्षा जास्त परंतु 21 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 45 गुण. 21 मिनिटपेक्षा जास्त परंतु 22 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले 40 गुण. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, तुम्हाला या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांचा जर आपण पाहिलं, महिला उमेदवारांना 3 किलोमीटर रनिंग आहे आणि 12 मिनिटाच्या अंतर तुम्ही आले तर तुम्हाला 80 मार्क भेटते. 12 मिनिटपेक्षा जास्त परंतु 13 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 70 गुण. 13 मिनिटपेक्षा जास्त परंतु 14 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 60 गुण. 14 मिनिटपेक्षा जास्त परंतु 15 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले 50 गुण. 15 मिनिटपेक्षा जास्त परंतु 16 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले 45 गुण. अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये मार्क्स भेटणार आहे. तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी ते चार्ट बघू शकता जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे आपल्याला या ठिकाणी किती मिनिटामध्ये आपण या ठिकाणी रनिंग मारले तर किती मार्क्स आपल्याला भेटणार आहे. तर पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग आहे, 17 मिनिटाच्या अंतर आले तर 80 गुण. महिला उमेदवारांना 3 किलोमीटर रनिंग आहे, 3 किलोमीटर रनिंग महिला उमेदवार 12 मिनिटाच्या अंतर आले तर या ठिकाणी 80 गुण. अशा प्रकारे तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे. हे सर्व ग्राउंड झाल्यानंतर आणखीन तुमची यामध्ये टेस्ट असणार आहे वनरक्षकमध्ये. पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागणार आहे 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागणार आहे 4 घंट्यामध्ये. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे वनरक्षक भरतीची. तर जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये हे भरती निघत आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला वनरक्षक भरतीबद्दल देत राहणार आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय